पैठण येथील दशक्रिया विधी मोक्षघाट परिसरामध्ये नगर परिषद प्रशासनाकडून ना नफा ना तोटा या तत्वावर सेवाभावी संस्थांना देण्यात येणार असल्याने या जाहीर लिलावास मातंग समाज बांधवांनी कडाडून विरोध करत नगर परिषद कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। मात्र यावेळी मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी गैरहजर राहिल्याने मोर्चाकऱ्यांनी महिला पुरुषांनी खुर्चीला निवेदन देऊन प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला। पैठण येथील मोक्षघाट परिसरामध्ये पिढ्यानपिढ्या दशक्रिया विधी व गंगा पूजनासाठी लागणारे साहित्य तसेच गोदापात्रात टाकण्यात येणारे मृत व्यक्तीची रक्षा व अस्थि विसर्जन यामधून मिळणाऱ्या वस्तूपासून संसाराचा गाडा चालवित असताना नगर परिषद प्रशासनाने मातंग समाजाला पूर्वसूचना न देता रजाकारी पद्धतीने मोक्षघाटाचा जाहीर लिलाव करण्याचा घाट घातल्याने शेकडो मातंग समाजाचा महिला पुरुष लहान मुलांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढून मोक्षघाटाचा जाहीर लिलाव तात्काळ रद्द करावा नसता लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाज बांधवांनी निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनास दिला आहे। या पैठण शहरामध्ये मोक्षघाटाचं जे टेंडर प्रस्तावित आहे ते बेकायदेशीर टेंडर निघालेलं आहे किंवा त्याची ती सर्व प्रक्रिया झालेली आहे असं आम्हाला कळालं, तरी ज्या मोक्षघाटावर आमचे अवलंबून असणारे कुटुंब जे पिढ्यापासून जो व्यवसाय करतात, जो पानफुल विकणे, आणखी त्या नदीमधली जी रक्षा वगैरे आहे त्याच्यातलं ते धुणं वगैरे असे बरेचसे हे करतात, तर त्याच्या या टेंडरच्या माध्यमातून त्यांच्या पोटावर पाय पडणार आहे आणि त्यांचा जो उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे। आणि आम्ही या ठिकाणी तो टेंडर रद्द होण्यासाठी त्या माध्यमातून आम्ही शिवसाहेबांना मुख्याधिकाऱ्यांना हे टेंडर रद्द करावं यासाठी आम्ही निवेदन घेऊन आलेलो असता या ठिकाणी इथे संबंधित जबाबदार अधिकारी कोणी नसल्यामुळं आम्ही शिवसाहेबांच्या खुर्चीला हे निवेदन देत आहे, तरी पण त्यांनी या सर्व दखल घेऊन या आणि हे अन्यायकारक जो टेंडर केलेला आहे ते रद्द करण्यात यावं आणि त्या ठिकाणी जरी टेंडर जर करण्यात असलं तर त्याचं नगरपालिकेच्या अंतर्गत करण्यात यावं आणि इतर लोकांच्या पोटावर कसा पाय पडणार नाही, त्यांच्यावर उपासमारीची कशी वेळ येणार नाही, त्या पद्धतीने त्यांनी ते टेंडर रद्द करावं आणि आम्हाला न्याय द्यावा। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।